एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी वेबसाईट आलेली आहे हे तुम्हाला बऱ्याच जणांकडून माहिती झालं असेल. पण आता वेबसाईट नेमकी आलेली आहे, यामध्ये नेमकं असं काय आहे की जे तुम्हाला बघणे गरजेचं असते. तर पहा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस तुमची इथं सुरू होणार आहे, त्याबद्दल तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये काही ना काही इथं नवीन-नवीन अपडेट्स येत राहतील. तर पहा, फायनली इथं एक वेबसाईट आलेली आहे. जसं पाहू शकता की फर्स्ट इयर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ओके, 4 इयर्स, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 5 इयर्स, ॲडमिशन 2025 टू 26 म्हणजे ऑफिशियली वेबसाईट इथं आलेली आहे. तर जसं मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे, की ऑनलाईन तुमची ॲडमिशन प्रोसेस दरवर्षी होत असते. तर पहा, तुम्हाला जसा एम-एस-टी सी-ई-टीचा एक्झाम देण्यासाठी फॉर्म भरला होता, तसंच तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन करण्यासाठी इथं फॉर्म भरायचा असतो, रजिस्ट्रेशन करायचं असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असते. तर ही जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन होत असते. तर ही प्रोसेस ऑनलाईन होण्यासाठीची ही वेबसाईट तुम्हाला इथं दिलेली आहे. तर पहा, जसं आपण त्या वेबसाईटवरती आलेलो आहोत, सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट काय, आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असते. तर या लेफ्ट हँड साइडला न्यू रजिस्ट्रेशन दिसते टॅब, याच्यावरती आपण इथं क्लिक करूया. याच्यावरती जसे आपण क्लिक करतो, तर एक नवीन इंटरफेस तुमच्या समोर ओपन होते. जसं इथं पहा लिहिलं आहे, की "धिस सिक्रेट इज ओन्ली फॉर टेस्टिंग पर्पज. रजिस्ट्रेशन विंडो इज नॉट ओपन टिल नाऊ." म्हणजेच तुमचं अजून रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं नाहीये. बट जसं तुम्ही इथं बॅकग्राऊंडला बघू शकता, तुम्हाला इथे दिलंय, "हॅव यू अपीअर्ड पी-सी-एम, एम-एस-टी सी-ई-टी, एम-एस-टी सी-ई-टी रोल नंबर एंटर करा, डी-ओ-बी, डेट ऑफ बर्थ एंटर करा." त्यानंतर पाहू शकता, तुम्हाला इथं बॉक्सेस दिले आहेत. म्हणजेच हा तुमचा फॉर्म आहे रजिस्ट्रेशनचा, जो तुम्हाला भरायचा आहे. रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं करायचं आहे ऑनलाईन. बट इथं काय सांगितलेलं आहे, की टेस्टिंग पर्पजसाठी इथं ओपन केलेलं आहे सध्याचं. म्हणजेच काय, याच्यावरती काम सुरू आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेबसाईटवरती. जसं ते काम पूर्ण होणार आहे, तसं तुम्हाला पूर्ण ही वेबसाईट इथं इथं डेट्स येणार आहेत. जसं आता पाहू शकता, इथं इम्पोर्टंट डेटचा सेक्शन आहे. जसं आपण इम्पोर्टंट डेट्सवरती क्लिक करतो. समजा एखादा विद्यार्थी आहे, तो वेबसाईटवरती आला. वेबसाईटवरती त्याला माहीत करून घ्यायचं, की कोणत्या डेटला कोणती प्रोसेस होणार आहे. जसं तो इम्पोर्टंट डेट्सवरती येतो, तर इथं तुम्हाला डेट्स दिसतात, की हां, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कोणत्या डेटपासून, याची फर्स्ट डेट कोणती आहे आणि लास्ट डेट कोणती आहे, त्याला माहिती पाहिजे. तर हे लास्ट इयरचं आता इथं दाखवत आहे, बट वेबसाईट हे नवीन ओपन झालेली आहे आपल्या 2025 साठी. पण इथं लास्ट इयरचं दाखवत आहे. बट हे लवकरच सगळं गायब होणार आहे. म्हणजे इम्पोर्टंट डेट्स इथं नवीन येणार आहेत तुमच्या ज्या 2025 साठी असणार आहेत. नंतर नोटिफिकेशनमध्ये जसं येतो, तर नोटिफिकेशन हे सगळ्या 2024च्या आहेत. पाहू शकता 2024च्या. ह्या गायब होणार आहे, 2025च्या येणार आहेत. त्यानंतर डाउनलोडमध्ये जसं येतो, तर 2024चं सगळं दिलं आहे. इथं 2025चं येणार आहे. जसं होमवरती येतो आपण, तर होमवरती तुम्ही पाहू शकता फायनल मेरिट लिस्ट 2025-26 हे सुद्धा गायब होणार आहे. तुम्हाला हे खाली लिंक्स वगैरे दिल्या आहेत ना, हे गायब होणार आहेत. ओके. तुम्हाला नवीन येणार आहे. त्यानंतर पाहू शकता खाली जसे आपण येतो, इथं सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ तुम्हाला दिले आहेत. तर हा 2024 पर्यंत 23 पर्यंत आहे. याच्यामध्ये अजून 24चा ॲड होणार आहे. तो तुम्ही तिथं पाहू शकता. तर ही वेबसाईट इथं आलेली आहे. याच्यावरतीच तुम्हाला आता सर्व प्रोसेस करायची आहे. तुमच्या रजिस्ट्रेशन पासून तर तुमच्या ॲडमिशन होईपर्यंत या वेबसाईटवरती तुम्हाला अपडेटेड राहायचं आहे. म्हणून ही वेबसाईट तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा माहिती पडणार आहे, की आता पुढची जी प्रोसेस होणार आहे इंजिनिअरिंग ॲडमिशनची, ती याच वेबसाईटवरती होणार आहे. इथंच सगळे तुम्हाला अपडेट येणार आहे. इथं जे सगळे अपडेट येणार आहे, मी तुम्हाला प्रत्येक अपडेट देणार आहे. प्रत्येक प्रोसेसच्या स्टेपमध्ये मी तुम्हाला हेल्प करणार आहे, की कुठे काय प्रोसेस तुम्हाला करायची आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती कनेक्टेड राहू शकता. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. म्हणजे जशी अपडेट येणार आहे, जसं कोणतं प्रोसेस करावी लागणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक